हम्म. आपला मोबाईल फोन थोडा जरी हँग झाला ना हो किंवा एखादं ॲप हळू चालायला लागलं. हो किंवा बॅटरी लवकर उतरायला लागली की आपण लगेच अस्वस्थ होतो. अगदी. आपण लगेच काय करतो? आपण फोन रिस्टार्ट करतो, जंक फाईल्स डिलीट करतो आणि जर सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध आहे असा मेसेज आला तर आपण काहीही विचार न करता लगेच ते इन्स्टॉल बटन दाबतो. बरोबर. कारण फोनच्या सिस्टीममध्ये कोणतेही जुने बग्स राहू नयेत याची आपण खूप काळजी घेतो. नक्कीच. पण मी विचार करत होते की दिवसातून 10 वेळा जेव्हा आपलं स्वतःचं मन हँग होतं, हम्म. म्हणजे अचानक येणारा राग असेल, उद्याची चिंता असेल किंवा नुसताच कामाचा ताण असेल, तेव्हा आपण ते मन अपडेट का करत नाही? खूपच म्हणजे विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत वेगळ्या प्रकारच्या सिस्टम अपडेटवर बोलणार आहोत. ही सिस्टम म्हणजे आपली आतली ऑपरेटिंग सिस्टम, आपलं मन. क्या बात है. आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या द आर्ट ऑफ सेल्फ मास्टरी, अ गाईड टू राजयोग या साहित्यावर आधारित काही अत्यंत सखोल नोट्स आहेत. आणि या साहित्याचा वेध घेताना एक अत्यंत मूलभूत प्रश्न अगदी सुरुवातीलाच समोर येतो. तो म्हणजे मानवी जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे? कारण आपण साधारणपणे विचार करतो की चांगली नोकरी, मोठा बँक बॅलन्स आणि भौतिक सुख मिळवणं हाच उद्देश आहे. तसं पाहिलं तर भौतिक गोष्टींची जीवनात निश्चितच एक भूमिका असते, पण या साहित्याचा मुख्य रोख असा आहे की भौतिक समृद्धी हा मानवी जीवनाचा अंतिम मुक्काम कधीच असू शकत नाही. अच्छा. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून हे अतिशय स्पष्टपणे मांडले आहे की जीवनाचा खरा उद्देश हा अंतःकरणातील शांतता, स्थैर्य आणि आत्मिक उन्नती साधणे हा आहे. म्हणजे आतली शांतता जास्त महत्वाची आहे. अगदी. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी, ही शांतता मिळवण्यासाठी त्यांनी जो एक अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म मार्ग सुचवला आहे तो म्हणजे राजयोग. पण एक मिनिट, जेव्हा आपण राजयोग किंवा फक्त योग असा शब्द वापरतो तेव्हा साहजिकच असा विचार येतो की हे सगळं सोडून हिमालयात जाण्याबद्दल आहे का? किंवा डोळे मिटून जगाशी संबंध तोडण्याबद्दल आहे का? कारण आजच्या या फास्ट लाईफमध्ये सामान्य माणसाला हे शक्यच नाहीये. अजिबात नाही. आणि इथेच लोक सर्वात मोठी गल्लत करतात. म्हणजे राजयोग हा वास्तवापासून पळून जाण्याचा किंवा जगाकडे पाठ फिरवण्याचा मार्ग नाहीये मुळी. उलट तो वास्तवाला अत्यंत खंबीरपणे आणि शांतपणे सामोरे जाण्याची अंतर्गत ताकद निर्माण करणारा एक प्रवास आहे. ओके. हा एक असा मार्ग आहे जो कोणीही, म्हणजे आपण आपल्या ऑफिसमध्ये काम करत असताना, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना किंवा घरातली रोजची कामे करतानाही जगू शकतो. हा अंतर्मुख प्रवास आहे नक्कीच, पण तो बाह्य जगाशी लढण्यासाठीच आपल्याला सक्षम करतो. वा, हे ऐकायला खूपच प्रॅक्टिकल वाटतंय. चला तर मग आपण या शब्दाचीच आधी फोड करूया. कारण जेव्हा मी राजयोग हा शब्द ऐकते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर एखादा सिंहासनावर बसलेला हुकुमशाही करणारा राजा उभा राहतो. हो, साहजिक आहे. पण या साहित्यात याचा अर्थ मनाचा राजा होणे असा दिला आहे. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? मी माझ्याच मनावर हुकुमशाही गाजवायची का? नाही, ही हुकुमशाही अजिबात नाहीये. राजा या शब्दाचा अर्थ आपण नेहमी दुसऱ्यावर नियंत्रण मिळवणे असा घेतो. आपण सगळेच जड कळत नकळत हे करत असतो. म्हणजे आपण दुसऱ्यांना कंट्रोल करायला जातो. एक्झॅक्टली. आपण बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. माझ्या सहकाऱ्यांनी कसं वागावं, ट्रॅफिक कसं असावं, हवामान कसं असावा, या सगळ्यावर आपण सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो. खरंय. पण राजयोगात साम्राज्य हे बाहेरचं जग नसून आपले स्वतःचं मन आहे. स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या भावनांवर आणि स्वतःच्या वृत्तीवर पूर्णपणे प्रभुत्व मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने मनाचा राजा होणे. अच्छा. बाह्य परिस्थितींवर अवलंबून न राहता मन स्थिर आणि सजग ठेवण्याची ही कला आहे. पण हे प्रॅक्टिकली कसं काम करतं? कारण मन एका जागी शांत बसत नाही हे तर आपण सगळेच जाणतो. हो, समजा आपण सर्वांचं मन हे एका अत्यंत वेगवान आणि उधळलेल्या घोड्यासारखं आहे. तो घोडा सतत इकडे तिकडे धावतोय. बरोबर. कधी काल बॉसनी काय म्हटलं या भूतकाळाच्या जंगलात जातोय, तर कधी उद्याच्या EMIच्या चिंतेने भविष्याच्या मैदानात धावतोय. अगदी रोजचाच प्रॉब्लेम आहे हा. तर मग राजयोग म्हणजे त्या उधळलेल्या घोड्याला चाबकाने मारून त्याला लगाम खेचून एका जागी बांधून ठेवणं आहे का? हे घोड्याचं रूपक अतिशय चपखल आहे, पण तुम्ही जो चाबकाने मारण्याचा उपाय सांगितलात ना, तो राजयोग नाही, ती दडपणशाही झाली. म्हणजे बळजबरी नाही करायची.
अजिबात नाही. बऱ्याचदा लोक मनावर नियंत्रण याचा अर्थ बळजबरीने मनाला दाबणे किंवा विचारांशी सतत संघर्ष करणे असा घेतात. पण या साहित्यात अत्यंत स्पष्ट केलंय की यात कोणतीही बळजबरी नाहीये. जर आपण त्या उधळलेल्या घोड्याला मारहाण करून एका जागी बांधलं तर तो अधिक हिंसक होईल आणि संधी मिळताच जास्त वेगाने उधळेल. राजयोग म्हणजे त्या घोड्याला मारणे नव्हे. म्हणजे मग करायचं काय? त्याला तसंच सैरावैराला धावू द्यायचं का? नाही, त्या घोड्याला समजून घेऊन अत्यंत कुशलतेने त्याचे स्वार बनणे म्हणजे राजयोग. स्वार बनणे. अच्छा. हो, तुम्ही त्या घोड्याच्या ऊर्जेला संपवत नाही आहात, तर त्या ऊर्जेला एक योग्य दिशा देत आहात. बाह्य परिस्थिती कितीही अस्थिर असली तरी स्वतःची अंतर्गत अवस्था स्थिर ठेवण्याची एक अत्यंत प्रगल्भ कला आहे. म्हणजे घोडा धावणारच. घोडा धावणारच, पण तो आपल्याला फरफटत नेणार नाही. आपण ठरवू त्या दिशेने तो जाईल. म्हणजे रागाची किंवा भीतीची भावना निर्माण झाली तरी आपण त्या भावनेसोबत वाहून जाणार नाही. आपण जाणीवपूर्वक पाहू की हो, मला सध्या राग येत आहे, आणि त्यानंतर आपण आपली कृती ठरवू. बापरे. म्हणजे भावनांचा अनुभव घ्यायचा, पण त्या भावनांच्या आहारी जायचं नाही. हा एक खूप मोठा शिफ्ट आहे. अगदी. आता आपण एक अशा प्रश्नाकडे येऊया जो बहुधा अनेकांना पडतो. आपण मगाशी योग या शब्दाबद्दल बोललो. आजकाल योग म्हणलं की योगा मॅट, कठीण शारीरिक आसने, घाम गाळणे हे सगळं डोळ्यासमोर येतं. बरोबर आहे. पण विद्यानंद यांच्या साहित्यानुसार राजयोग हा आपण नेहमी पाहतो त्या शारीरिक योगापेक्षा वेगळा कसा आहे? राजयोगात शरीराच्या कठीण आसनांपेक्षा मानसिक शिस्तीला अधिक महत्त्व दिलं जातं. ओके, मेंटल डिसिप्लिन. हो, याचा अर्थ असा अजिबात नाही की शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे. पण राजयोगाचे मुख्य लक्ष हे शरीर नसून मन असते. शारीरिक योगासने शरीराला लवचिक आणि निरोगी बनवतात, तर राजयोग हा मनाला लवचिक आणि मजबूत बनवतो. यात कठीण व्यायाम नसतात, तर यात एक अतिशय सूक्ष्म आंतरिक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया काय असते नेमकी? विचारांची दिशा बदलणे, चित्त एकाग्र करणे आणि आत्मस्वरूपाची जाणीव ठेवणे. इथेच मला थोडं थांबवायला आवडेल. ज्यांना कठीण शारीरिक व्यायाम जमत नाहीत त्यांच्यासाठी ही नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. नक्कीच. पण साहित्यात एक अत्यंत मोठा दावा केला आहे. त्यात म्हटलंय की या प्रक्रियेतून मनातील गोंधळ, भीती आणि अस्थिरता यांचं रूपांतर स्पष्टता आणि आत्मविश्वासात होतं. हो, अगदी स्पष्टपणे सांगितलंय. मला हे समजून घ्यायचंय की हे प्रत्यक्षात कसं होतं. केवळ विचारांची दिशा बदलल्याने एखादा खूप घाबरलेला किंवा गोंधळला माणूस अचानक आत्मविश्वासाने कसा भरून जाऊ शकतो? याची काही मानसशास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धत आहे का, की हे फक्त बोलण्यापुरतं आहे? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे, आणि यामागे कोणतंही गूढ शास्त्र नाहीये, तर हे अत्यंत शुद्ध मानसशास्त्र आहे. अच्छा. हो, आपण एका साखळीचा विचार करूया. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा ती भीती कुठून येते? कुठून येते? भीती नेहमी भविष्याची असते. उद्या काय होईल? माझी नोकरी जाईल का? लोक काय म्हणतील? आपला मेंदू सतत सर्वात वाईट काय घडू शकेल याचे चित्रपट तयार करत असतो. हो, आणि ते विचार इतके खरे वाटतात की आपल्याला प्रत्यक्षात घाम फुटतो. एक इमोशन आहे, पण त्याची सुरुवात विचारातून होते. आता राजयोग इथे एक सर्किट ब्रेकर म्हणून कसं काम करतो ते पाहूया. सर्किट ब्रेकर. हो, जेव्हा आपण मी कोण आहे किंवा माझे आत्मस्वरूप काय आहे याची जाणीव ठेवतो, तेव्हा आपण आपलं लक्ष भविष्यातील त्या काल्पनिक भीतीवरून काढून वर्तमानात आणतो. ओके. आपण स्वतःला सांगतो की मी ही परिस्थिती नाही, मी हा प्रश्न नाही, मी एक स्वतंत्र अस्तित्व आहे. जेव्हा हे घडतं तेव्हा त्या भीतीला मिळणारा जो इंधन पुरवठा असतो ना, ती इंधनाची लाईनच कट होते. म्हणजे आपण भीतीशी थेट लढत नाही, तर ज्या विचारामुळे भीती निर्माण होत आहे तो विचारच आपण बदलतो. नेमकं. जेव्हा विचारांची दिशा बदलते आणि ते शांत होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या भावनांवर होतो. विचार शुद्ध झाले की भावना आपोआप सुसंस्कृत आणि शांत होतात. आणि एकदा का भीती गेली की? एकदाचा भीती आणि गोंधळ दूर झाला की तिथे उरते ती फक्त स्पष्टता, आणि जिथे स्पष्टता असते तिथे आत्मविश्वास हा नैसर्गिकरित्या येतोच. खरंच हे खूप लॉजिकल आहे. आपण हे एका उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. समजा ऑफिसमध्ये एका बॉसने अतिशय चुकीच्या भाषेत किंवा पॅसिव्ह अग्रेसिव्ह असा एक ईमेल पाठवला. सामान्य परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच राग येईल. हो, लगेच राग येईल, अपमानित वाटेल आणि कदाचित रागाच्या भरात एखादा चुकीचा रिप्लाय पण टाईप केला जाईल. इथे राजयोगी मन कसं काम करेल? खूप छान उदाहरण आहे.
इथे राजयोगी मन तो ईमेल वाचून लगेच प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन देणार नाही. तो आधी प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स देईल. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. हो, तिथे तो घोड्यावरचा स्वार जागा होईल. तो स्वतःच्या आत डोकावून बघेल. मला राग का येतोय? कारण माझ्या अहंकाराला धक्का लागलाय. पण हा अहंकार म्हणजे माझी खरी ओळख नाही. वा. ही फक्त 1 सेकंदाची जाणीव त्या रागाच्या लाटेला तिथेच थांबवते. यामुळे तो माणूस ते ईमेलकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. तो विचार करू शकतो की बॉसने असे का लिहिले असेल, यात तथ्य आहे का, नसेल तर याला व्यावसायिकपणे कसे उत्तर द्यावे. म्हणजे तो भावनांमध्ये वाहत नाही. एक्झॅक्टली. भावनांच्या आहारी न जाता तो समस्येवर शांतपणे तोडगा काढू शकतो. म्हणजे विचार शुद्ध झाले, भावना स्थिर झाल्या आणि कृती सकारात्मक झाली. हे खरंच कमाल आहे. पण हे सगळं करण्यासाठी एक गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, आणि ती म्हणजे स्वतःकडे त्रयस्थपणे पाहण्याची सवय, ज्याला या साहित्यात आत्मनिरीक्षण किंवा इंट्रोस्पेक्शन असं म्हटलंय. होय, या योग मार्गात आत्मनिरीक्षणाला अतिशय विशेष स्थान आहे. आपण कोण आहोत, आपली खरी ओळख काय आहे आणि आपण कसे विचार करतो, हे प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आत्मनिरीक्षण हा राजयोगाचा आरसा आहे. आपण नेहमी काय करतो? आपण सतत बाहेरच्या जगाचे निरीक्षण करत असतो. शेअर मार्केट कसं चाललंय, राजकारणात काय घडत आहे, इतरांच्या आयुष्यात काय चाललंय. आणि स्वतःच्या डोक्यात कोणता बाजार भरलाय तिकडे मात्र आपलं अजिबात लक्ष नसतं. अगदी बरोबर. आणि जोपर्यंत स्वतःच्या आतमध्ये कोणते विचार वाहत आहेत हे समजत नाही, तोपर्यंत मनाचा राजा होणं शक्यच नाही. आपण आपल्याच राज्यात काय चाललं आहे हे न पाहता दुसऱ्याच्या राज्यावर नजर ठेवून असतो. पण इथे मला थोडं टोकदार विचारावंसं वाटतं, आणि कदाचित हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. विचारा ना. जर एखाद्या व्यक्तीला खरंच खूप मोठे आर्थिक प्रश्न असतील, किंवा एखादी व्यक्ती खरोखरच एका अत्यंत वाईट परिस्थितीत अडकलेली असे, तर त्याला तुझी अंतर्गत अवस्था बदल असं सांगणं हे थोडं टॉक्झिक पॉझिटिव्हिटीसारखं किंवा खोट्या सकारात्मकतेचा आव आणल्यासारखं नाही का वाटत? म्हणजे जसं काही बाहेरचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही आणि सगळं छान आहे म्हणायचं. हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा आक्षेप आहे. पण इथे राजयोगाचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे. राजयोग आपल्याला प्रॉब्लेम अस्तित्वात नाही असे मानायला अजिबात सांगत नाही. तो वास्तवाकडे पाठ फिरवून खोटा आनंद साजरा करायला सांगत नाही. तो फक्त इतकंच सांगतो की परिस्थिती कठीण आहे, प्रॉब्लेम आहे, पण या प्रॉब्लेममुळे आतून पूर्णपणे तुटून जाणे किंवा कोसळून जाणे अनिवार्य नाही. म्हणजे परिस्थिती नाकारायची नाही. नाही. राजयोग आपल्याला परिस्थिती नाकारायला शिकवत नाही, तर त्या परिस्थितीचा आपल्या मनावर होणारा जो परिणाम आहे ना, तो नाकारायला शिकवतो. म्हणजे दुःखद परिस्थिती आहे हे मान्य करायचं, पण त्या परिस्थितीला आपल्याला आतून उद्ध्वस्त करण्याचा अधिकार द्यायचा नाही. अगदी बरोबर. आपण हे एका रूपकावरून समजून घेऊ. समजा आपण एका चित्रपटगृहात बसलो आहोत आणि समोरच्या मोठ्या पडद्यावर किंवा स्क्रीनवर एक अतिशय भयानक हाणामारीचं किंवा आगीचं चित्रपट सुरू आहे. राजयोग म्हणजे त्या पडद्याची अवस्था. चित्रपटात कितीही भीषण आग लागली किंवा कितीही प्रलय आला तरी तो पडदा स्वतः जळत नाही किंवा ओला होत नाही. क्या बात आहे. तो पडदा त्या चित्रपटापासून पूर्णपणे डिटॅच्ड किंवा अलिप्त असतो. आपलं मन त्या पडद्यासारखं असलं पाहिजे. बाहेरचं जग म्हणजे तो चित्रपट आहे. त्यात कधी आनंद असेल, कधी दुःख असेल, कधी तणाव असेल, पण आपण ती स्क्रीन आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. वा, हे चित्रपटगृहाचं रूपक खूपच भारी आहे आणि ते डोक्यात अगदी पक्क बसतंय. बाहेरची परिस्थिती हा एक चित्रपट आहे आणि मी तो पडदा आहे. चित्रपटातल्या आगीने पडदा जळत नाही. म्हणूनच साहित्यातून हे समोर येतं की राजयोगाची साधना कोणत्याही विशिष्ट वयापुरती किंवा परिस्थितीपुरती मर्यादित नाही. सर्वांसाठी आहे. हो, तो केवळ जंगलात जाणाऱ्यांसाठी नाही. तो एका गृहस्थासाठी आहे जो संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. तो एका विद्यार्थ्यासाठी आहे ज्याला अभ्यासाचा प्रचंड ताण आहे. तो एका व्यावसायिकासाठी आहे जो कॉर्पोरेट जगात स्पर्धेचा सामना करत आहे.
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा चित्रपट चालू आहे. एक्झॅक्टली. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या पडद्यावर वेगळा चित्रपट सुरू आहे. पण तो पडदा सुरक्षित ठेवणं प्रत्येकालाच गरजेचं आहे. या सगळ्यामुळे मन इतकं थकून जातं आणि सतत एका अलर्ट मोडवर राहतं. हो ना. अशा वेळी हा राजयोग अंतर्मनाला एक प्रकारची अत्यंत आवश्यक विश्रांती देणारा मार्ग ठरतो. होय, कारण बाह्य जग बदलणं नेहमी आपल्या हातात नसतं. आपण जगातल्या सर्व वाईट बातम्या किंवा आपल्यावर येणारा ताण थांबवू शकत नाही थांबू शकत. पण साहित्यातल्या सर्वात मोठा धडा हाच आहे की बाह्य जग जरी हातात नसलं तरी आपली अंतर्गत अवस्था बदलणं 100% शक्य असतं. आणि हीच जाणीव राजयोगाचा खरा आत्मा आहे. जेव्हा आपण परिस्थितीला दोष देण्याचं थांबवतो आणि स्वतःच्या मनावर काम करायला लागतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. आपण आजच्या या सखोल चर्चेतून जे काही शिकलो ते थोडक्यात सांगायचं तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या साहित्यानुसार राजयोग म्हणजे स्वतःला ओळखण्याची, मनाला शिस्त लावण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत शांत आणि संतुलित जीवन जगण्याची साधना आहे. बरोबर. ही कोणतीही अंधश्रद्धा किंवा केवळ तात्विक बडबड नाहीये. ती एक अत्यंत प्रॅक्टिकल, दैनंदिन जीवनात वापरता येणारी मानसिकता आहे. नक्कीच. राजयोग आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की परिस्थिती काहीही असो, माझं माझ्यावरचं नियंत्रण सुटणार नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे, गुलाम नाही. क्या बात है. जोपर्यंत आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत तोपर्यंत जगातली कोणतीही भौतिक संपत्ती आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी करू शकत नाही. अगदी अचूक. आणि हाच तो सिस्टम अपडेट आहे ज्याची आपण सुरुवातीला चर्चा करत होतो. बरोबर. आपलं मन अपडेट करणे, त्यातील अनावश्यक विचारांची जंक फाईल्स डिलीट करणे आणि त्याला अधिक कार्यक्षम, शांत आणि स्पष्ट बनवणे. अगदी तसंच. या सखोल चर्चेच्या शेवटी या साहित्यावर आधारित एक अत्यंत महत्वाचा विचार समोर येतो ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच चिंतन करायला हवं. जर राजयोग आपल्याला हे शिकवतो की आपण आपली अंतर्गत अवस्था पूर्णपणे बदलू शकतो आणि ती सर्वस्वी आपल्याच हातात आहे, तर मग रोजच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखासाठी, चिडचिडीसाठी किंवा तणावासाठी आपण सतत बाह्य जगाला, इतर लोकांना किंवा परिस्थितीला दोष देणं कधी थांबवणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. जर आपल्या स्वतःच्या मनाचा रिमोट कंट्रोल खऱ्या अर्थाने आपल्याच हातात आहे, तर मग आपण आपल्या डोक्यात रागाचा, भीतीचा चॅनल पाहायचा की शांततेचा आणि आत्मविश्वासाचा, हे दुसरं कोणी का ठरवावं? आपण सर्वजण यावर विचार करूया. कारण शेवटी स्क्रीन आपली आहे आणि तो रिमोट कंट्रोल ही आपल्याच हातात आहे.